श्री संत तुकोबरायांचा पालखी सोहळा गवळ्याची हुंडवडी येथील मुक्काम आटपून बारामती नगरीमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात बारामतीकर हे वारकऱ्यांचं स्वागत करीत असतात। मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर हे छोटे वारकरी या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर त्यांचा वेश पाहिला तर छोट्या वारकऱ्याचा हा संपूर्ण वेश वारकऱ्याच्या रूपात आहे। त्याच्या हातात जर आपण पाहिलं तर एका हातात विणा आहे तर दुसऱ्या हातात त्या ठिकाणी त्याच्या टाळ आहे। हे वारकरी मोठ्या उत्साहात या ठिकाणी या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय नाव आहे बाळा तुझं? समृद्धी सचिन शिंदे। कुठलं आहे? राहणारी कुठं? हिंगणे वस्ती। बरोबर, काय नेमकी कशासाठी आलेस तू? बारामती मध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आलो आहे। मग काय काय वाटतं, दरवर्षी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं जातं, आज काय आनंद होतोय तुला? आज आनंद खूप मोठा आहे। सर्व बारामती जाती लोक आज वारीसाठी आलेले आहेत। छोटा वारकरी आपल्या सोबत आहे। काय काय नाव आहे तुझं? अंशिका। कशाला आली बाळा तू? पालखीला आली? कशाची पालखी येणार आहे माहिती आहे का? कशाची पालखी येणार आहे? तुकाराम महाराजांची। हातात टाळ घेतलाय, तुला आनंद वाटतोय का? काय नाव आहे तुझं? हिरा बापू चव्हाण। हिरा, कशासाठी आलीस तू इथं? पालखी बघण्यासाठी आलीस? पालखीचं स्वागत करणार का? काय आहे हे गळ्यात घातलं, हे काय आहे? वाजून दाखव एकदा टाळ बाळा, तू वाजा टाळ। तर आता हे वारकरी आहेत ना, वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी हे छोटे वारकरी त्या ठिकाणी आलेत आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आल्याचं ते आपल्याला सांगतायत। हातात त्यांच्या जर आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये टाळ आहे आणि टाळ वाजून एकंदरीत वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी हे छोटे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत। दरवर्षी मोठ्या उत्साहात या वारकऱ्यांचं स्वागत बारामती शहरामध्ये त्या ठिकाणी केलं जातं। मात्र यावर्षी हे छोटे वारकरी तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विकास कोकरे, LS मराठी, बारामती।